शिरा कोणी बनवला होता? मीच बनवलं होतं ना. गुंगीचं औषध कोणी टाकलं? मीनच टाकलं होतं ना. आणि ते गुंगीचं औषध टाकलेलं शिरा कोणाला खायला देणार? आईला ना. अरे म्हणजे तू तिला मारायचा प्रयत्न करत होती? मीनं अरे तुला कळतंय का ही तुझी बायको आहे ना एक नंबरची चाबरी आहे. नाही अलगच आहे ती बाई. काय झालं मी तुम्हाला सगळं सांगतो बघा. बबली ताई आमची दिवाळीला आली होती घरी, बरोबर आहे ना? सणासुदीला घरी यायला पाहिजे ना, तर आपडा चोपडा चांगली साडी जरीची मी तिलाच नाही का दिली ना आम्ही. सगळं केलं पण तिचं काय आहे, ती ना हार्ट पेशंट आहे. ती ना अशी जागेवर झोपून राहते, तिला काम जमत नाही, दगदग जमत नाही. त्याच्यामुळे ही काय म्हणली की तिला काही काम सांगण्यापेक्षा ना तिला शिरा आवडतो. त्याच्या शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध टाकून तिला आराम करायला सांगू ना. 3 दिवस ती आराम करीन आणि हिला पण काम पडणार नाही. असं झालं. अरे म्हणजे ए तुला कळतंय का रे? कळतंय तुला? बायकोच्या प्रेमात आंधळा झालायस. ही बाई तुझं घर संपवायला निघाले, तुला कळतंय का? तुझ्या त्या बहिणीला ही शिऱ्यात मोरे एक काम करा, यांचा गोंधळ चाललाय, यांच्या बहिणीला बोलून घ्या. तिला बोलवा, तिचा काय सोक्ष तिच्या समोर लावून टाकू, तिला बोलून घ्या. तुझी बहीण कुठे राहते? कोण? बबली ताई. हा ती बबली तिला काय बोलून घे. आपलं काय बबलू काय तुझा? काय कल्पना नाही. काय कल्पना ना म्हणजे? म्हणजे विहिरीत ढकलल्यापासून ती काही दिसत नाही. ए, ए,